सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. हलाला या विषयाला हात घालण्याआधी मी एक छोटंसं उदाहरण देते पहा. आपण म्हणतो की पाऊस पडला, विजा चमकल्या, ढग गडगडले, बरोबर? पण कोणी असं म्हणतं का की कोण्या एका व्यक्तीने जाऊन पाऊस पाडला, कोण्या व्यक्तीने विजा चमकवल्या किंवा कोणी व्यक्तीने ढग आपटले, असं होतं का? की ते हास्यास्पद आहे ना हे. कारण या कृती कोणाच्या हातात नसतात. कोणी व्यक्ती त्या घडवून आणू शकत नाही, तर त्या नैसर्गिकरित्या घडल्या जातात. आणि एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे मला हलालाबाबत, की हे घडवणे कोणाच्या हातात असत नाही मुळात. तर हलाला ही एक नैसर्गिकरित्या आपोआप निर्माण झालेली परिस्थिती आहे. कोणीतरी प्लॅन वगैरे करून ते घडवून आणू शकत नाही. तर पाहूया की हलाला ही परिस्थिती कशी निर्माण होते. तलाक व खुला या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी पाहिलं असेल की तिसऱ्या तलाक नंतर पती आपल्या माजी पत्नीशी थेट पुन्हा निकाह करू शकत नाही, जसं तो पहिल्या आणि दुसऱ्या तलाक नंतर करू शकतो. कुराण अध्याय 2 आयत 230 मध्ये म्हटलं आहे की जर पतीने तिसऱ्यांदा तलाक दिला तर ती त्याच्यासाठी पुन्हा कायदेशीर पत्नी होऊ शकत नाही. जर तिने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले आणि त्या दुसऱ्या पतीने तिला तलाक दिला, मग जर पहिला पती आणि स्त्री दोघांनाही असं वाटत असेल की ते अल्लाच्या मर्यादेत राहू शकतील, तर त्यांनी पुन्हा एकमेकांशी लग्न करणे चुकीचं नाही. या अल्लाच्या मर्यादा आहेत ज्या तो त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना मार्गदर्शनासाठी स्पष्ट करतो. काय स्पष्ट झालं यातून? की जर स्त्रीला दुसऱ्या पतीने तलाक दिला किंवा तो मरण पावला आणि तिला असं वाटलं की आपला पहिला पती चांगला होता, त्याच्याशी पुन्हा विवाह करण्याची तिची इच्छा जागृत झाली, अर्थात दोघांचीही, तर आता तिला पहिल्या पतीशी पुन्हा लग्न करता येते. तिला पहिल्या पतीशी पुन्हा लग्नाची परवानगी वैध असल्यानेच याला हलाला म्हणतात. इथे हेही लक्षात घ्या की जर स्त्रीची इच्छा असेल तर ती इतर तिसऱ्या पुरुषाशीही लग्न करू शकते किंवा अविवाहित राहू शकते. हा तिचा वैयक्तिक निर्णय असतो. हलाला ही पुनर्विवाहाची ठरलेली प्रक्रिया नाही. ज्या स्त्रिया ठराविकपणे एखाद्या पुरुषाशी तात्पुरतं लग्न करतात, जो लग्नानंतर तिला तलाक देईल जेणेकरून ती पहिल्या पतीशी पुन्हा लग्न करू शकेल, त्या मोठं पाप करतात. हदीस तिर्मिदी शरीफच्या हदीसमध्ये अब्दुल्ला इब्ने मसूद यांचे कथन आहे की प्रेषित मोहम्मद यांनी असं करणाऱ्या पुरुष आणि स्त्री दोघांना शाप दिला आहे. हलाला ही नैसर्गिक कृती म्हणून त्यास पूर्णपणे परवानगी आहे, पण इस्लाममध्ये ठराविक कराराने ती करायची कोणतीही तरतूद नाही आणि अजिबात नाही. इथेच थांबते. पुढे भेटूया नवीन विषय घेऊन. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोंद तुम्हाला आपोआपच मिळेल. धन्यवाद.